आज जर बाळासाहेब असते आणि तो जो हिंदुत्वाचा आज जो काही इतर सगळ्या ठिकाणी जो काही बाजार मांडून ठेवलेला आहे तो पाहिला असता निश्चित व्यथित झाले असते की अरे मी काय बोलून गेलो, मी काय सांगत होतो, मी तुम्हाला काय म्हणत होतो आणि हे आता कुठच्या परिस्थितीमध्ये तुम्ही आणलत. महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकारणावर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत परखड भाष्य केलं खरं, पण आता यावरूनच उद्धव ठाकरेंची कोंडी झाली आहे. नेमकं काय घडलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. सुरुवात करूया राज ठाकरेंच्या विधानापासून. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्रितपणे केली. षण्मुखानंद सभागृहात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले आणि दोघंही बाळासाहेबांबद्दल भरभरून बोलले. आज जर बाळासाहेब असते आणि तो जो हिंदुत्वाचा आज जो काही इतर सगळ्या ठिकाणी जो काही बाजार मांडून ठेवलेला आहे तो पाहिला असता निश्चित व्यथित झाले असते की अरे मी काय बोलून गेलो, मी काय सांगत होतो, मी तुम्हाला काय म्हणत होतो आणि हे आता कुठच्या परिस्थितीमध्ये तुम्ही आणलत. एखादी गोष्ट एखादा माणूस ज्यावेळेला ती घडवतो, ती घडवल्यानंतर त्याचं पुढे बाकीचे लोक काय करतात हा एक देश हे एक्झाम्पल आहे, त्याचं उदाहरण आहे त्याचं. पण मला असं वाटतं की बाळासाहेबांनी ज्या तडफेने ज्या निष्ठेने ते विचार जे मांडले, खास करून महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाबद्दलची मांडले, हिंदूंना त्यांनी हिंदू म्हणून जागृत केले, पण दुसऱ्यांचे वाभाडे काढण्यासाठी नव्हे, स्वतःच्या स्वाभिमानासाठी उभे केले. मला असं वाटतं की तो स्वाभिमान, ते प्रेम आपण सतत सगळेजण जागृत ठेवू अशी एक मला आशा अपेक्षा आहे. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर हिंदुत्वाचा सगळ्या ठिकाणी जो काही बाजार मांडून ठेवलाय तो पाहिला असता तर निश्चित व्यथित झाले असते, अशी खंत राज ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलताना व्यक्त केली. यावरूनच आता भाजपने ठाकरेंना टोला लगावलाय. उद्धव ठाकरे यांच्या सत्तेच्या हव्यासानं त्या सीमारेषाच पुसल्या गेल्या हे कटू असलं तरी वास्तव आहे. आरसा कधी खोटं बोलत नाही असं म्हणत निशाणा साधला. भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबत ट्विट केलं आणि इथूनच महाराष्ट्राच्या राजकारणाची घसरण सुरू असं म्हणत त्यांनी राज आणि उद्धव ठाकरेंना आरसा दाखवला. आरसा कधी खोटं बोलत नाही, राजकारणात निष्ठा विकल्या जातात म्हणून शिसारी येते असं राज ठाकरे म्हणतात. पण या आरशात त्यांनी आधी स्वतःला पाहायला हवं होतं आणि तोच आरसा उद्धव ठाकरे यांना सुद्धा दाखवायला हवा होता. या अधपतनाची पहिली ठिणगी कुठे पडली ते तिथेच पाहायला मिळालं असतं असं केशव उपाध्ये म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या सत्तेच्या हव्यासानं सीमारेषाच पुसल्या. 2019 पूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणात किमान काही बाकी होतं, कोण कुठं उभा होतं हे स्पष्ट होतं. भाजप शिवसेना एका बाजूला आणि काँग्रेस राष्ट्रवादी दुसऱ्या बाजूला. मतभेद होते तरीही काही सीमारेषा होत्या, पण उद्धव ठाकरे यांच्या सत्तेच्या हव्यासानं त्या सीमारेषाच पुसल्या गेल्या. हिंदुत्वाशी फारकत घेत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खुंटीला टांगून ज्यांच्याशी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्याच मांडीवर बसून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि इथूनच महाराष्ट्राच्या राजकारणाची घसरण सुरू झाली. या शब्दांमध्ये केशव उपाध्ये यांनी ठाकरेंना सुनावलंय. आता यावर उद्धव ठाकरे नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.